पुण्यापासून फक्त 20 किलोमीटरवर एक मंदिर आहे, जिथे 3 कुंड आहेत आणि त्या तिन्ही कुंडामधलं पाणी एकमेकांना अशा पद्धतीने जोडलेलं आहे की आजच्या इंजिनियरलासुद्धा आश्चर्य वाटेल. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, महाशिवरात्रीला इथे साप येतात असं गावकरी सांगतात. तर चला आज बघूया हे रहस्यमय रांजेश्वर मंदिर. नमस्कार मित्रांनो, बियॉन्ड नोनमध्ये तुमचं स्वागत आहे. चला सुरुवात करू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रांजेश्वर मंदिराकडे जाताना वाटेत एक जुना पडका वाडा लागतो. त्याला रांजेकर वाडा म्हणतात. आपण तो नंतर बघूया. या वाड्याच्या जवळ तुम्ही तुमची गाडी लावू शकता. हा रस्ता फारच अरुंद आहे. जर 4 चाकी गाडी असेल तर जवळच इतर ठिकाणी गाडी पार्क करता येईल. या वाड्याच्या शेजारीच एक कमानदार वरांडा आहे, जो पूर्वी मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या घोड्यांसाठी वापरला जात असावा असे मानलं जातं. इथेच एक प्राचीन वडाचे झाड आणि एक हनुमान मंदिर देखील आहे. अशीच एक हनुमानाची मूर्ती तुम्हाला तिकोना किल्ल्यावरही बघायला मिळेल. तिकोना किल्ल्यावरची ती हनुमानाची मूर्ती त्याच्या पायाशी असलेल्या राक्षसाला चापट मारतानाची आहे. सध्याचं मंदिर साधारण 350 ते 400 वर्ष जुनं आहे, म्हणजे मराठा काळातलं बांधकाम. मंदिराकडे जाण्यासाठी लांब पायऱ्यांची रांग उतरावी लागते. मंदिराचा पाया एका छोट्या टेकडीत कोरून बनवलेला आहे. इथून खाली उतरताना डावी आणि उजवीकडे फक्त शेती, हिरवळ आणि दूरवर डोंगर दिसतात. फोटोग्राफीसाठी हे ठिकाण म्हणजे स्वर्गच आहे. पायऱ्या उतरल्यावर सगळ्यात आधी एक छोटा सभा मंडप लागतो, जिथे आकाराने कमी कमी होत जाणारे 3 नंदी बसवलेले आहेत. मोठा, मध्यम आणि लहान. हे फार कमी मंदिरात बघायला मिळते. मुख्य गाभाऱ्याचं प्रवेशद्वार खूप सुंदर कोरीव काम केलेलं आहे आणि रंगरंगोटीही झालेली आहे. या कोरीव कामाची शैली यादव राजवंशाच्या भूमिज पद्धतीच्या मंदिरासारखी वाटते, म्हणजे हा वारसा खूप जुना आहे. रांजे गावाचा संबंध छत्रपती शिवाजी महाराजांशीही जोडला जातो. स्थानिक बखर परंपरा आणि गावातल्या तोंडी सांगितल्या जाणाऱ्या कथांनुसार रांजे गावाच्या पाटलाने एका महिलेवर अत्याचार केल्याची तक्रार तरुण शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली. संतापलेल्या शिवबांनी पाटलाला पुण्यात दरबारात हजर करायला आदेश दिला. चौकशी केली आणि गुन्हा सिद्ध झाल्यावर कठोर शिक्षा सुनावली. काही बखरींमध्ये ही शिक्षा हातपाय तोडण्याची असल्याचं म्हटलं आहे. या घटनेला त्या काळातला एक महत्त्वाचा न्यायनिवाडा मानलं जातं, कारण अत्याचाराची दखल घेत तरुण शिवाजी महाराजांनी दिलेला हा निर्णय त्यांच्या न्यायप्रियतेचे आणि रयतेच्या रक्षणाचं भूमिकेचं प्रतीक मानला जातो. मुख्य मंदिर दुपारी 1 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंद असतं. तर जर तुम्ही इथे येणार असाल तर त्याप्रमाणे प्लॅन करा. गाभाऱ्यात संगमरवरी शिवलिंग आहे, ज्याभोवती एक नाग वेटोळे घालून बसलेला कोरलेला आहे. स्थानिक लोक सांगतात की महाशिवरात्रीच्या वेळी या मंदिराच्या आसपास खरोखरच साप दिसतात. आणि आता चला तो भाग बघूया जो फक्त इथेच आहे. हे 3 कुंड. मंदिराच्या उत्तरेला 3 चौकोनी कुंड एका रांगेत आहेत. पहिले कुंड एका नैसर्गिक झऱ्याने भरले जाते.
याचं पाणी पूजेसाठी वापरतात. जेव्हा या कुंडातलं पाणी एका ठराविक पातळीपर्यंत पोहोचतं तेव्हा ते भूमिगत वाटेने दुसऱ्या कुंडात जातं. हे कुंड स्नानासाठी वापरलं जातं. आणि तिसरं कुंड कपडे धुण्यासाठी. पण हे इथेच थांबत नाही. तिसऱ्या कुंडातलं जास्तीचं पाणी एका दगडी झाकलेल्या नाल्यातून मंदिराच्या भिंती खालून वाहत जाऊन दक्षिणेकडच्या भात शेतीत जाऊन मिळते. म्हणजे शेकडो वर्षापूर्वी कुठल्याही मशीनशिवाय फक्त गुरुत्वाकर्षणाचा वापर करून इतकी हुशार पाणी व्यवस्थापन प्रणाली बनवली होती. हे खरंच कौतुकास्पद आहे. मुख्य रांजेश्वर मंदिराशिवाय याच परिसरात उजव्या बाजूला आणखी एक शिवमंदिर आहे. म्हणजे एकाच परिसरात भाविकांना 2 शिवमंदिराचे दर्शन घडते. मंदिर परिसरातच एक जुनी आंब्याची बागही आहे. उन्हाळ्यात इथे आंब्याच्या झाडांची सावली आणि गारवा मिळतो. भाविक दर्शनानंतर इथे थोडा वेळ विसावतात. हे ठिकाण फोटोग्राफी आणि पिकनिकसाठीही उत्तम आहे. याच परिसरात एक लक्ष्मी नरसिंह मंदिरही आहे. पण सध्या हे मंदिर भाविकांसाठी बंद आहे. का ते माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. भविष्यात हे मंदिर पुन्हा खुलं झाल्यावर आपण त्याचंही सविस्तर दर्शन याच चॅनलवर घडवू. चला आता रांजेकर वाडा बघूया. हा वाडा स्वराज्याचे पहिले पेशवे शामराज निळकंठ रांजेकर यांचा आहे. वाडा आता पूर्णपणे जीर्ण अवस्थेत आहे. जुन्या बांधकामाचे अवशेष आजही इथे बघायला मिळतात. हा वाडा बघितला की या परिसराचं पूर्वीचं वैभव किती मोठं असेल याची कल्पना येते. आता बघूया रांजेश्वर मंदिरापर्यंत कसं पोहोचायचं. जर तुम्ही स्वतःचं वाहन घेऊन येणार असाल तर रांजेगाव हे खेड शिवापूरपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आहे. आणि खेड शिवापूर हे पुणे सातारा हायवेवर
पुण्यापासून साधारण 20 ते 25 किलोमीटर दक्षिणेला आहे. पुण्याहून येताना स्वारगेटवरून सातारा रोडने पुढे गेल्यावर खेडशिवापूर टोल नाक्याच्या अलीकडून रांजे गावाकडे जाणारा फाटा लागतो. तिथून आत गेल्यावर काही मिनिटातच तुम्ही रांजे गावात पोहोचता. पुण्यापासून एकूण प्रवास साधारण 45 मिनिटे ते 1 तास इतका आहे. ट्रॅफिकनुसार कमी जास्त होऊ शकतो. तर मित्रांनो, हे होते रांजेश्वर मंदिर. पुण्याजवळ राहणाऱ्यांसाठी हे एक परफेक्ट वीकेंड स्पॉट आहे. फक्त मंदिरच नाही तर शांतता आणि निसर्गही सोबत मिळतो. जर तुम्ही रांजेश्वर मंदिरामध्ये येणार असाल तर जवळच असलेलं कोंढणपूरचं तुकाई माता मंदिरही बघू शकता. तुम्ही कधी अशी पाणी व्यवस्थापन प्रणाली दुसऱ्या कुठल्या मंदिरात बघितली आहे का? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असे अजून लपलेले अननोन ठिकाणं बघण्यासाठी बियॉन्ड नोन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, पुढच्या व्हिडिओत भेटूया. तोपर्यंत नमस्कार. जय शिवाजी, जय भवानी.